नमस्कार भावांचं स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल, ज्याचं नाव आहे बाईकर मोदी। तर आज मी जात आहे त्या गावच्या असलेल्या शिव मंदिरात। तर स्वयंभू शिव मंदिर आहे आणि तिथं आज मी दर्शनासाठी जात आहे। वाजलेले आहेत ते म्हणजे संध्याकाळचे 4:40 आणि तुम्ही बघू शकता सूर्य आणि ही आपली पब्लिक आहे एवढी आपण निघालो ते म्हणजे आता संध्याकाळचा शिव मंदिरात दर्शनासाठी। तर तो नक्की शेवटपर्यंत बघा, कारण जो शिव मंदिर आहे तो जंगलामध्ये म्हणजे रानामध्ये असा म्हणजे एकदम अभयारण्य तशा ठिकाणी शिव मंदिर आहे आणि तिथेच आम्ही आता जात आहोत ते म्हणजे दर्शनासाठी। तर म्हणजे विशेष गोष्ट म्हणजे मला ते समजलं आहे की म्हणजे मी दरवेळी आलो की गावाला जातो, पण ह्या टायमाला आहे ना तिथं म्हणजे असा एक पाण्याचा विहीर लागले आणि त्या म्हणजे विहिरीमधून पाणी बाहेर येतं, एवढा फ्लो आहे पाण्याचा। तर ते एक म्हणजे माझ्यासाठी एक नवीन काहीतरी ॲडव्हेंचर आहे। तर नक्की ते तुम्ही सुद्धा बघा, तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघा भेटेल, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि जंगलात कुठेतरी आहे ना झाडं तोडायचं काम चालू आहे, तर त्याचा आवाज येते मोटरसारखा। मे बी तुम्हाला सुद्धा आवाज येत असेल तो। काल आम्ही करदांना गेलेलो, आंब्याने गेलेलो, ती सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा। आई शपथ काल कायच नाही दिसला, पण आज इकडे आलो आहे आणि तयारी ना आमची। आणि आज आम्हाला दिसले ते म्हणजे करवंद, आम्ही त्याला करदा बोलतो शॉर्टकटमध्ये, आगरी भाषेमध्ये करवंद। बघा इकडे सुद्धा लय भरपूर प्रमाणात करवंद झालेले आहेत आणि आपला सूर्य भगवान आपला आलेला आहे तिकडं आणि आलेला आहे म्हणजे आता जाण्यासाठी आलेला आहे। ओके डिक्शनरी। तर आता मी डिक्शनरी वाचायला सुरुवात केलेली आहे, कारण विषय काय माहिती आहे का, कारण मला व्हिडिओ बनवताना म्हणजे शब्द सुचत नाही, त्यामुळे मी आता डिक्शनरी ओपन करून मी डिक्शनरी आता हे केलेलं आहे। ठीक आहे, तर दोघं इकडून एक इकडून। तर मी भावानू कसं आहे माहिती आहे का, मी माझ्या रस्त्यानेच जाणार कधी पण, मला जे ॲडव्हेंचर वाटणार मी तिकडूनच जाणार। ठीक आहे, तर हे बघा ही इकडं अशी नदी आहे आणि त्या नदीमध्ये आता पाणी नाही आहे। तर पावसाळ्यामध्ये पाणी असतो हिवाळ्यापर्यंत, पूर्ण सुकलेत। असं झालं का मी सिनेमॅटिक सीन घेण्याच्या नादात धावत आलो आणि तिथून जस्ट साप गेला। साप म्हणजे नागच होता तो, त्यामुळे मला कॅप्चर करायला भेटला नाही। तर चला आता हा आपला रस्ता लागलेला आहे जो सरळ एकदम सरळ जातो तो मंदिरात। आता जस्ट पोचलेला होते म्हणजे मंदिराच्या इथं आणि तिकडे दिसते तुम्हाला मंदिर आणि हा आपल्याला पाणी आणि ह्या अगरबत्त्या वगैरे सगळं काय आहे। ठीक आहे, तर ते आहे ते विहीर जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये, तर ती विहीर आणि त्या विहिरीला 12 महिने पाणी असतो आणि ही नदी आहे आणि म्हणजे मंदिर जिथे ते मंदिर असतं तिथं पाण्याचं सोर्स असतात। ही नवीन बांधलेली विहीर आहे, सौर ऊर्जा आहे मंदिर। ठीक आहे, तर आपण पाणी नंतर बघू कसं का आहे काय किती आहे ते। पहिले आपण येऊ ते म्हणजे मंदिरातून पहिले जाऊन येतो। आहे दीपस्तंभ, नेचर बघा की तुम्ही एक नंबर, हवा जी सुटलेला आहे ना त्याला काही तोडच नाही, नंबर असं वाटत आहे मित्रांनो। आता 20 मिनिटात आम्ही पोचलो तिथं मंदिराच्या इथं आणि आता वाजले ते म्हणजे 5:10. तर हा एक आहे पाण्याचा कुंड, गोमुखातून पाणी येतं जेव्हा हा भरून जातं पावसाळ्यामध्ये, ह्याच्यात पण पाणी आहे आणि हे एक डेव्हलपमेंट झालेलं आहे इथं। फायनली आम्ही पोचलो ते म्हणजे मंदिराच्या इथं आणि आपला भाव आता पाणी काढत आहे पाय धुण्यासाठी इकडं, पण हा सुद्धा 12 महिने पाणी असतो त्यामध्ये। काम चालू आहे आपला पाय धुवायचा। तर एक सिनेमॅटिक सीन घेतो आणि डायरेक्ट जातो म्हणजे मंदिरात। आता आमची पूजा विधी चालू आहे इकडं, नंदीला पण थोडा वॉश केलेलं आहे, पाणी दिलेलं आहे, इकडं तुळशी वृंदावनाला पण पाणी दिलेलं आहे। ठीक आहे, तर आता आतमध्ये इकडं पूजा विधी झालेलं आहे, आतमध्ये पूजापाठ चालू आहे। तर हे आहे आपले गणेशजी, गणपतीची मूर्ती आणि हे विठ्ठल रुक्मिणी म्हणजे विठोबा। दर्शन घेऊन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही पाठी मंदिर। आणि आता आम्ही चाललो ते म्हणजे तर आता गावातून जाणार आहोत। ते कारण असं की म्हणजे तिकडं आंबे भेटतात विकत, कलमी आंबे भेटतात, तोतापुरी बितापुरी काय जे आहे ते, आपल्याला काय घेणं देणं नाही, आपल्याला फक्त आंबे पाहिजे बस। ठीक आहे, तर त्यासाठी आम्ही म्हणजे गावातून जाणार। ठीक आहे, आणि आता मित्रांनो तुम्हाला बोलल्याप्रमाणे ही विहीर मी तुम्हाला दाखवतो, इकडे सौर ऊर्जाचा लावला आहे आणि हे काय रायगड जिल्हा परिषद अलिबाग जल जीवन
मिशन अंतर्गत हां, तर ती मशीन मोटरची मशीन असेल, काहीतरी रूम आहे, मोटर रूम आहे. इकडे सौर ऊर्जा लावलं आहे. आणि तर ही आहे आपली विहीर. हे बघा, तर भर मे महिन्यात ह्या विहिरीमध्ये एवढा पाणी आहे मित्रांनो. गावाला येऊन शुद्ध बोलायला लागलो, मुंबई गेले की कुठली पण भाषा बोलतो. तर ह्या पाणी बघा विहिरीमध्ये किती आहे. एवढ्या वर्ष झाली यूट्यूब बनवतोय, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतोय, पण काय बोलायचे अजून टेक्निकल नाही. तर जेवढा मी व्हिडिओ बनवल, तर जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर तुमच्यासाठी सुद्धा ही गोष्ट लागू होते. तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली असाल सुरुवातीपासून तर नो इश्यू. पण जर तुम्ही आता मला जवळजवळ किती 6 महिने 1 वर्ष जास्त झाला असेल आणि अजून तरीसुद्धा मला म्हणजे बोलायला जमत नाही, कारण मी कॉन्फिडन्स तर असतो पण बाहेर पडला की हां. तर आता आईने आवाज दिला आहे आणि चाफ्याची फुलं पाहिजे आपल्याला. उद्या कारण मंगळवार आहे, उद्या ऐक्युरायचा वार असल्यामुळे आपल्याला तर चाफ्याची फुलं आणायला जावतं. आणि जांभळंसुद्धा भेटलेलं आहे तिथं आपल्याला दिसलेलं आहे, तर आपण जांभळंसुद्धा खाणार आहोत तिथून. जांभळं मी पण जाऊ. तर आज आहे मंगळवार, आज आहे सोमवार आणि उद्या आहे मंगळवार. तर आपल्याला चाफ्याची फुलं लागतील उद्या, कारण ऐक्युरायचा वार असल्यामुळं आणि गणपतीसुद्धा. तर आपल्याला उद्या चाफ्याची फुलं लागतील. आणि चाफ्याचा फुल आपल्या तिकडे दिसलेलं आहे, झाड दिसलेलं आहे. भाव तिकडे गेलेला आहे. ठीक आहे, तर भाव झाडं हलवत आहे पण त्याला काय जमत नाही. तर मी पण आता जातो त्याला हेल्प करायला. गावात पोचायचं आम्हाला आंबे भेटले त्या झाडावरती. आणि बघू शकता तुम्ही किती भेटला. हा एक आहे जो सगळ्यात प्रो टॉप लेवलचा, हा एक. आणि ह्यात आहेत म्हणजे जवळजवळ आम्हाला 10-12 म्हणजे इकडेचे आंबे असेच फुकटमध्ये भेटले त्या झाडावरती पडलेले. तर आणि विशेष काय माहिती आहे का, जे कलम असतात ना आंबे, त्यापेक्षा हे जे आपल्या जंगलामध्ये असतात त्या आंब्यांची टेस्ट थोडी चांगली असते आणि ते खाण्यात मजाच वेगळी. कारण जे कलम आंबा असतात त्यांचा थोडा कॅमिकल वगैरे फवारणी करतात. तर या मित्रांनो आंबा खायला चालू पण झालं आणि 12च्या 12 आंबा संपलेलं सगळं. तर हा मला एक मोहीम मोठा घेतलेला. बाकी बोललो तुम्हाला काय करायचं ते करा. आहे तो उच्चेल गाव आहे. ठीक आहे, तर बघा तुम्ही घरं बिरं कसं एकदम कोकणातली घरं. आता आपण जो बघितला तो गाव होता उच्चेल गाव आणि त्याच गावात आपण मंदिरात गेलेलो शंकराच्या. तर आता जाणार आहोत इकडे जी बाग दिसते तिकडे आंब्याचा म्हणजे आंब्याची बाग आहे. तर तिकडे आपल्याला आंबे भेटले तर ठीक, कारण आपण आता आंबे खाल्ले ते गावठी आंबे खाल्ले, जंगलातले आंबे खाल्लेत. आणि आता आपण आलो ते उच्चेल गावामधून इकडं बाहेर. ठीक आहे, तर हा जो दिसतोय तुम्हाला जो मगाशी दाखवला तो उच्चेल गाव. ठीक आहे, आणि इकडं आता आपण आलो तर ह्या साईडला जो दिसतंय बाग ती आंब्याची बाग आहे आणि ह्या साईडला आंबा काजू दोन्ही बाग आहे. तर तिकडं आपल्याला आंबे भेटतात असं सांगितलं मित्रांनी आपल्या. तर बघू, जर भेटलं तर ठीक, अतिउत्तम. बघा कसं निसर्ग वाटते तुम्हाला. आता सनसेट होत आहे आणि हा एक झाड आहे जो भर मे महिन्यात तुम्हाला दाखवतो मी फुलं. हा झाड आहे एवढा मोठा आणि त्याला आलेली ती भगव्या कलरची फुलं. ठीक आहे, तरी कुठली फुलं आहेत भर उन्हामध्ये मे महिन्यामध्ये आलेले आहेत तर नक्की कमेंट करून सांगा मला. ठीक आहे, पण जे पण आहे ते एक नंबर वाटत आहे. आंब्याच्या बागेमध्ये गेलो तिथं कलमामध्ये, पण आंबेवाला जो आहे तो नाही आहे, तो येईल संध्याकाळी. म्हणजे आता वाजले आहेत ॲक्च्युली 6:30 आणि अजून कुठली संध्याकाळ होणार आहे मला नाही माहीत. तर तो येणार आहे संध्याकाळी आणि म्हणून आम्हाला काय आंबे भेटले नाही तर आम्ही ते जंगला आंबे भेटले तेच खाल्लं. आणि तर ही व्हिडिओ इथंच संपवतो. कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.